अकोले नगर पंचायतच्या भोंगळ कारभाराचा उत्कृष्ट नमुना जनतेसमोर आला आहे। प्रवरा नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण रेषेच्या आत 10 लाख रुपयांची वृक्ष लागवड करत जनतेच्या डोळ्यात धुळफेक केल्याचा आरोप शिंदे गटाचे सचिन शेट्टे यांनी निवेदन देत केला आहे। पावसाळ्यात या ठिकाणी पुराचे पाणी येत असल्याने हे सर्व वृक्ष भविष्यात वाहून जाणार असल्याने ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये असे निवेदन सचिन शेट्टे यांनी नगरपंचायतला दिले आहे। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल शेट्टे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता अकोले नगरपंचायतचा पुनश्च एकदा एक मोठा भ्रष्टाचार समोर येत आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर अकोले नगरपंचायतने झाडं लावलेली ही झाडं आहेत 10 लाख रुपयाची। पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस या नदीला पूर येतो त्या पुराचं पाणी अक्षरशः या इकडेपर्यंत वरपर्यंत असतं। तुम्ही दाखवू शकता वरती इकडं या शेतापर्यंत पाणी जातं। ही झाडं त्या याच्या पुरात टिकणार आहे का, किंवा ही यांनी जे लोखंडी स्ट्रक्चर इथं उभं केलं हे टिकणार आहे का? म्हणजे नुसते कुठंतरी पैसे खायला बघायचं, कशात पैसे निघतील हे बघायचं आणि चुकीचे कामं करून ठेवायची। लोकांच्या अनेक समस्या पडलेल्या आहेत, त्या समस्या सोडून हे झाडं लावण्याचं काम हे अकोले नगरपंचायतने केलेलं आहे। मी अकोले नगरपंचायतचा जाहीर निषेध करतो। हे चुकीचे कामं करून फक्त पैसे खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आपण बघू शकता इथं 10 लाख रुपयाची झाडं लावलेली आहेत। 10 लाख रुपयाची मला तर नाही वाटत 100 झाडं असतील इथं। ही 100 झाडं पण नाहीये। निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे कामं करायचे, निकृष्ट दर्जाचे विविध प्रकारचे गटारीचे कामं करायचे, इस्टिमेट एक बाजूला, मेजरमेंट एक बाजूला, कामं वेगळे करायचे। त्यानंतर आता हे दुसरे परत हेच कार्यक्रम चालू केलेले आहेत। तरी मी सर्वांना सांगू इच्छितो की या प्रकारची कामं अकोले नगरपंचायतने करू नये। ही झाडांचे जे आहे तो लवकरात लवकर याचा हे भेटला पाहिजे की बुवा ही झाडं कशासाठी लावलेली आहेत, याचं कारण काय आहे, ही झाडं या ठिकाणी टिकणार आहेत का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे। अकोले नगरपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे मात्र जनतेचा पैसा वाया जात असल्याचं चित्र समोर येत आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।